घर घ्यावं लागेल. हा. काय पण बोलताय राव तुम्ही. घर घेण्यात पैसा असतं माझ्याकडं. त्या भटरखान्यात कशाला दिवस काढला असतं. साधा आचार्य आहे मी बुवा. सगळ्याचं सोंग घेता येते बघा, पण पैशाचं नाही. ठीक आहे, मग आता मारुतीला सांगून देतो निरोप की बा पोराले पोरगी पसंत नाही, नकार द्याला त्यानं. तसं नाही बुवा, मुलगी पसंत आहे हो, पण ती आठ नाही. अरे मला बी समजतं राजू, पण त्या आडमुठ्या मारुतीले काय सांगू मी. हे बाय तुला सांगतो, चांगल्या पोरीसाठी जर चांगलं स्थळ आलं ना भाऊ, तर डायरेक्ट उरकून टाकते तिच्या घरचे. थोडा टाइम तरी दे की मला विचार करायला. मी बघतो काय होतं. डबा जरा आणि त्या टोपनाचं काहीतरी बघा, तुमच्यासारखं जायचं टोपान. हा, एकतर उघडत नाही उघडत तर बसत नाही. अरे याचं काय नेहमीच राहतं काय माहिती, पुढल्या वेळेस ना तूच डबा आणत जातो घरचा आणि त्याचा मला भरून. चल रे येतो मी. चिकट टोपण म्हणतो बोले. येण्यात लगीन नाही केलं माणूस टोपानच होतो तुमच्यासारखा. बिर्याणी खायला लोक लांबून लांबून येतात. त्या बिर्याणीमुळे तर ढाब्याची गिरायक वाढली. मला जास्त नको, काही लाखांची मदत करा. मी हळूहळू करून तुमचे सगळे पैसे फेडून टाकतो. भाई जितनी मेरी औकात है मैं उतना दे रहा हूँ, मैं इससे ज्यादा नहीं कर सकता. देख दोस्त, काम करना है कर, भाई नहीं तेरी इच्छा है. नहीं अपना विष्णु तैयार खड़ा. ओ विष्णु, हा सुंदर साहेब, की झालं? देख ग्राहक आगे चल, जा काम कर ले. चल जा. हा देतो. अरे कुठे गेलं रे. काम फटाफट तैयार करो. लक्ष्मण नाव आहे तुमचं. मी तिकडे बाहेर वाचलं तिथं. तुमचं घर 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 आहे का. घर आहे माझ्याकडे. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. आता का बाया याला घर नाही वाटत. इधर आ जाओ.